ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत। तुम्ही पाहताय बोलते तारे आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मी खूप असा गंभीर विषय विचारला होता की लिव्ह इन रिलेशनशिपवर मला बोलायचं आहे, पण आता मी तो विचार सध्या तुर्तास रद्द केलाय कारण या ब्रेकमध्ये ललितने खूप काही प्रकार आम्हाला करून दाखवले। तेच प्रकार तुम्हाला इथे दिसणार आहे। तर ललितचं असं म्हणणं आहे की हे जे बोलते तारे हा जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी काहीतरी अशी छानशी स्टाईल बनवावी, तर ती कशी बनवावी याचं त्याने प्रात्यक्षिक दिलेलं आहे। तर ललित दाखव ना मला कसं करायला पाहिजे। सिग्नेचर पाहिजे ना लोकांना असं रजिस्टर करण्यासाठी। हां, तर पहिली तू दाखवली होतीस की बोलते तारे तर ते बोल एकाच वेळेला करायचंय। आम्ही ट्राय करतोय, तू पण ट्राय कर। बोलते तारे बोलते तारे बोलते तारे बोलते। मला खूप प्रॅक्टिस करावी लागेल, पण मी हे करणार आहे। अजून सुद्धा बरेच किडे आहेत आमच्या अभिनेते ललित प्रभाकर यांच्या अंगात जे त्यांनी आम्हाला ब्रेकमध्ये दाखवले आणि त्यातला एक म्हणजे ते रोळे रोळे काय ते बोलून काही अरे ते आम्हाला नाटक करत असताना असायचं ते काळे रोळे निळे रोळे रोळ्यात रोळ्यात रोळे मिसळले। आता हे नेहा ट्राय करणार आहे। काळे रोळे निळे रोळे रोळ्यात रोळे रोळे मिसळले, रोळ्यात रोळे रोळे मिसळले, रोळ्यात रोळ्यात रोळे मिसळले, रोळ्यात 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 रोळे मिसळले। The tweeter who tweeted the tweet like the tweeter to tweeter to tweeters to tweet said the tweet to the tweeter is harder to tweet to tweeter to tweeters to tweet। पके पेड़ पर पका पपीता पका पेड़ पका पपीता पके पेड़ को पकड़े पिंकू पिंकू पकड़े पका पपीता। क्या बात आहे ललित, खूप काही म्हणजे याच्या व्यतिरिक्त काय खूप वेळ असायचा ना कॉलेजमध्ये वगैरे असताना। थिएटर खूप केलंस ना आणि हो त्यामुळे मला वाटतं हे सगळे या सगळ्या गोष्टी तिथे जमतातच। हिने टेक्सास मध्ये केलंय थिएटर, या सगळ्या। अच्छा, तिकडे हे प्रकार आहेत का? आम्हाला तिथे एस्पेशली मला, कारण की माझं ॲक्सेंट ट्रेनिंग सुद्धा व्हायचं, म्हणजे अर्थात मी माझ्याच ॲक्सेंटमध्ये बोलायचं, पण काही गोष्टी ज्या म्हणजे डब्ल्यू आपण व असा उच्चार असतो, व असा उच्चार नसतो, त्यामुळे आम्हाला आता डब्ल्यूचा उच्चार करण्यासाठी विली वॉन्का वेंट टू द व्हाईट हाऊस असं डब्ल्यूचे उच्चार, असं मला एक उच्चाराचे खूप हे होते। क्या बात। पिकले पपईचं चांगलं होतं, आपली पपई चांगली। आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया। हो ना, काय तर मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी विचारलं होतं की लिव्ह इन रिलेशनशिप ज्याच्याबद्दल ही बोलत होती, तुम्हा दोघांचं खरंच काय मत आहे? तुम्हाला आवडेल का लिव्ह इन मध्ये राहायला? नाही, मला अगदीच असं वाटतं की प्रत्येक नातं हे त्या दोघांचं असतं, म्हणजे ए आणि बी, त्यामुळे त्यांना जे वाटतं ते त्यांनी मनापासून करावं आणि सोसायटीनी त्यांच्या नात्यामध्ये फार मध्ये पडू नये, कारण की आपल्याला खरंच माहीत नसतं कुठलंही नातं, म्हणजे लग्न झालेली नातीसुद्धा, त्यामुळे ते नातं कसंही असू दे, त्यांना लग्न करावं असं वाटतं करू दे, नसेल तर नाही करू दे। माझ्या आयुष्यात इतके लोक आहेत जे लिव्ह इन आयुष्यभर राहिलेत। खरंय, या सिनेमासाठी तुम्हाला मज्जा खूप करायला मिळाली आहे, म्हणजे तुम्ही गोवा फिरलायत, खूप धमाल केली आहे। हो, आम्ही साऊथ गोवा, नॉर्थ गोवा असं सगळंच फिरलो त्या निमित्ताने। मजा आली कारण आम्हाला तेच करायचं होतं, फिरायचं होतं, बागडायचं होतं। आम्ही बाईकवर फिरत होतो, बोटीनी फिरत होतो, समुद्रात उड्या मारत होतो, खूप शॉपिंग करत होतो आणि ॲक्च्युअल असे शॉट्स असायचे ज्याच्यात कॅमेरा बाहेर असा हळूच कॅमेरा लावलेला असायचा, कारण अर्थातच ती टुरिस्ट जागा आहे, त्यामुळे कोणाला कळू नये नाही तर गर्दी होईल म्हणून असा कॅमेरा बाहेर असायचा आणि आम्ही अगदी त्या म्हणजे शॉपकीपरलाही कळायचं नाही की शॉट सुरू आहे, इतकं आमचं असायचं की मला हा ड्रेस हवा आहे आणि मी खरंच घेऊन यायचे तो ड्रेस। पण ललित, तू आधीच्या सिनेमासाठी कुंग फू वगैरे शिकला होतास किंवा तुला आधीपासूनच येत होतं, पण तो एक्सपेरिमेंट एक छानसा तुला करायला मिळाला तिथे। या सिनेमासाठी तुला पोहणं शिकावं लागलं की नंतर शिकलास तू? तर असं नंतर मला शिकावंच लागलं नंतर मी म्हणजे का बरं, असं काय झालं होतं? अरे बोटीतून मला समुद्रात उडी मारायची होती तिकडे, तर आम्ही दोघं बसलो होतो, ते तुम्ही गाण्यातला तो शॉट बघू शकता, त्याच्यात आम्ही क्षणमोहरेमध्ये एक पाण्यात उडी घेतो। कुलदीपने सांगितलं अशी उडी घ्यायची आणि खूप लाटा वगैरे होत्या तिथे, कारण आम्ही खूप आत गेलो होतो, म्हणजे तिथे फेसाळ लाटाही नव्हत्या आणि मी त्याला म्हटलं मला पोहता येत नाही, फक्त मी उडी मारायला तयार आहे, बाकी जे बोलते तुम्ही बघून घ्या नंतर। पण असंच झालं आमचं। आणि बोट सुरू होईपर्यंत मला काही वाटत नव्हतं की ठीक आहे थोडं, कारण लाईफगार्ड्स आहेत, पण आम्ही समुद्राच्या इतक्या आत गेलो होतो, म्हणजे खूप आत गेलो होतो, त्यामुळे तिकडच्या लाटा अशा फक्त दिसत होत्या, ऐकूही येत नव्हत्या, अशा ह्यूज लाटा होत्या त्या। सो म्हणजे पोहणाऱ्याला सुद्धा जरा असं वाटेल की बापरे ह्याच्यात उडी मारायचे, खाली करंट, आणि आमचे लाईफगार्ड सुद्धा आम्हाला सांगत ते जे होते जे बोट चालवणारे ते, दादा तुम्ही सरळ उडी नका मारू, नाही तर आम्ही काय तुमचा हात पकडू नाही शकणार किंवा सूर नका मारू, त्याच्यामुळे तुम्ही नीट बघाल तर मी अशी फद्याक अशी उडी मारली। त्यांनी वेगळा सूर लावला होता, थोडक्यात वेगळा सूर लावला होता। त्यांना म्हटलं वाव थँक्यू, तुम्ही मला फारच घाबरवतच होते, कसलं काय तू इतका प्रवास केलायस, तुझ्या मनात कसली काळजीच नसेल, पण मला ना
आता फार एकटं वाटतंय. खरंच असं असतं का, आपण जेवढं जास्त फिरतो तेवढं आपल्या काळजा कमी होत जातात किंवा आपण एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकतो असं वाटतं तुम्हाला? दुसरी गोष्ट खरी आहे की वेगळ्या दृष्टीने आपण पाहायला शिकतो. काळज्या कमी होतात असं मला नाही वाटत, पण कसं आहे की आपण जेवढ्या लोकांना भेटतो तेवढे आपल्याला वेगळी वेगळी मतं दिसतात. एकाच गोष्टीकडे बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतात आणि कुठलीही परिस्थिती असेल तर तिला टॅकल करायची वेगवेगळ्या गोष्टी. परत आपण कसे आपण जुगाडू आहोत सगळे खरे तर, पण आपल्याला ते सिच्युएशन्स मिळत नाहीत. आपण जर नेहमीच लाईफ जगत राहिलो तर आपल्या समोर जर परिस्थिती आली तरच आपण त्याला टॅकल करू ना. काहीतरी वेगवेगळ्या सिच्युएशन्स आल्यात आणि ते आपल्याला प्रवासात मिळतात. मग त्यांना टॅकल करताना मग आपल्याला कळतं अरे हे तर आपण असंही सोल्युशन असू शकते याच्यावर, आणि मग ते सोल्युशन्स आपल्याला पुढे उपयोगी. म्हणजे थोडक्यात ती सोल्युशन आपण अप्लाय करतो आणि म्हणून आपण म्हणू शकतो की काळजा कमी होतात, कारण आपण उत्तरं शोधून काढायचा प्रयत्न करतो. आणि बिसाइड्स आपण जर का स्वतः प्रवासाला बाहेर पडलो असू तर खरोखरच म्हणजे आपलं मनही ओपन होतं एकूण जगासाठी. आणि दुसरं एक होतं की आपण स्वतः एकटे प्रवास करत असू तर आपल्याला आपली आपली कंपनी आवडायला लागते. कितीतरी वेळा असं होतंय, मी ड्रायव्हर्सना वगैरे बघते की एकटे ते चालले असतात तेव्हा काहीतरी रेडिओ पाहिजे, काहीतरी हवं आहे. कारण असं आपण एकटेपणाबद्दल काहीतरी आपल्याला नेगेटिव्ह वाटतं, पण प्रवासाला बाहेर पडल्यावर मला नाही वाटत असं वाटतं. कारण की आपण स्वतःबद्दल स्वतःची कंपनी कुठेतरी आपल्याला आवडायला लागते आणि ते छान प्रवासात कुठेतरी सापडत जातं. बिसाइड्स इतर लोक स्ट्रेंजर्स आपल्याला भेटतात आणि ते आपली फॅमिली होतात. कितीतरी वेळा माझ्याही आयुष्यात असं झालं आहे की ट्रेननी प्रवास, आपण 32 तासाचा प्रवास असेल तर आपल्या बरोबरचे लोक आपले इतके घट्ट मित्र होतात फक्त त्या 32 तासासाठी. नंतर आम्ही भेटू नाही भेटू, पत्र लिहू, कोणास ठाऊक, पण त्या वेळेसाठी कोणीतरी बाहेरचं जगातलं आपलं कोणीतरी जवळचं होतं. सो तो एक खूप छान अनुभव असतो. या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, मात्र त्याआधी घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे.